हवेली तालुक्यातल्या क्रिकेटवाडी परिसरात भैरवनाथ नगर या परिसरात सध्या मी उभा आहे आणि याच ठिकाणी काल रात्री हा सगळा प्रकार घडलेला होता। सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सगळी दृश्य आपण बघितली। ज्या पद्धतीनं टोळक्यानं या ठिकाणी येऊन कोयत्यानं वार केले, हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि कशा पद्धतीनं हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला ते आपण बघितलं। इथले ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। काय नेमकी घटना घडली होती हे आपण जाणून घेणार आहोत। किती जण आले, का नेमकं मारलं, काय कारण होतं, कशा पद्धतीची मारहाण झाली? 4 जण आले पहिले, आम्ही असं बसलोय आणि धाडा त्यांनी माझ्या छातीतला हाता घातल्या। बर बर आणि मग बाकीचे मग पुढे गेले। मग हातात त्यांच्या काय काय होतं? कोयत्यानं मारहाण झाली असं जे दिसतंय त्यांच्या हातात। आणि मला म्हटले की तुला रात्री येऊन गोळ्या झाडीन अशा धमक्या देऊन गेले। नंतर 2 जण परत गेली मारून, विटा कोयते बिटे घेऊन आली आणि मग विटा फेकून मारल्या। माझ्या आईला वीट लागली, पार पाय वगैरे सुजलाय त्यांचा। आपण बघतो की दहशतीचं वातावरण आहे, घबराटीचं वातावरण आहे। पोलिसांकडून सातत्यानं पेट्रोलिंग वाढलं जावं आणि उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे। ज्यांना काल या सगळ्या मारहाणीत इजा झाली त्या ताई आपल्यासोबत आहेत। मला सांगा, कुठल्या पद्धतीचा हा सगळा थरार होता? कुठल्या गोष्टींचा वापर करून मारहाण झाली? काय बघितलं तुम्ही काल रात्री? काल जेव्हा सासऱ्यांना मारलं त्यावेळेस मुलं दुकानामध्ये होती, त्यांना शेजारच्या बाईने आवाज दिला, मुलं धावत गेली। पण धावत गेल्याच्या नंतर मुलांनी काहीही केलं नाही, त्यांना जा म्हणून सांगितलं। जा म्हणून सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या मुलाला पकडलं आणि खाली लोळवलं, त्याच्या कानाखाली मारल्या। म्हणून पोरांनी बाकीच्या त्यांना धरलं की का मारताय तुम्ही, त्याची काय चुकी आहे? तर त्यांनी मग धिंगाणा घालायला सुरुवात केली। 4 जण त्याच्या पोटावरती बसले। ऍक्च्युली त्याचं ऑपरेशन खूप मोठं झालेलं आहे, त्यामुळे आम्ही त्याला खूप सांभाळतो। एवढ्यातूनही मग पोरांनी त्याला धरलेलं असताना, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना बाकीच्या मुलांनी, आम्ही जेव्हा तिथे गेलो तर आम्हालाच मारहाण करण्याचा प्रयत्न केला। काय काय नेमकी मागणी करताय पोलिसांनी? अशीच घटना 6 महिन्यापूर्वी घडली होती। तेव्हा मग रुपालीताई चाकणकरने लक्ष दिल्यानंतर मग ती मुलं थांबली होती। इथं दारू पिणं, मुलींची छेड काढणं या घटना घडत होत्या। त्यानंतर मग परत चालू झालं। म्हणजे कालची जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे। उगाच दहशत पसरवायची, लोकांना घाबरवायचं। तर माझी गृहमंत्री आणि पोलिसांना अशी विनंती आहे की त्यांना मोक्कासारखा हा कलम त्यांना लावावा आणि त्यांना शिक्षा द्यावी, म्हणजे परत ह्या घटना घडणार नाहीत। काय मागणी आहे तुमची? काय पोलिसांकडे मागणी? बरोबर आहे ज्ञानेश्वर, लोकांच्या मनामध्ये भीती आहे, संताप आहे प्रशासनाविरोधात। त्यामुळे आता कशा पद्धतीने पोलीस या सगळ्या घटनेला गांभीर्याने घेणार आहेत हे बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।